नमस्कार शेतकरी मित्रांनो, प्रयोगशील शेतीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत की आपली आज तुरीची कटिंग या ठिकाणी कापणी चालू आहे आणि आपल्याला या तुरीचं खोडव्याचं नियोजन करायचं आहे। ज्या शेतकऱ्यांना यावर्षी खोडव्याचं नियोजन करायचं आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे, त्यांनी तो संपूर्ण बघावा। कारण की खोडव्याचं नियोजन करत असताना आपल्याला खोडवा हा अतिशय लवकर येत असतो, म्हणजे 6 महिने त्याला त्या ठिकाणी वाट बघायची आवश्यकता नसते। खोडवा हा आपल्याला मार्च एंडिंगपर्यंत म्हणजे 3 महिन्याच्या कालावधीमध्येच त्या ठिकाणी येणार आहे। आता यावर्षी नोव्हेंबर एंडिंगला म्हणजे मागच्या महिन्यात या ठिकाणी पाऊस पडल्यामुळे बघू शकतो की आपली जी तूर आहे ती ऑलरेडी या ठिकाणी हिरवी झालेली आहे, बुडातून तिला फुटवे देखील फुटलेले आहेत आणि कापणी करताना आपण फक्त शेंड्याचा भाग या ठिकाणी कट करत आहोत। आता हे केल्यानंतर तुरीला जे खालून फुटवे निघालेले आहेत ते लगेच त्याला कळीधारणा व फुलधारणा ही आपली होणार आहे या ठिकाणी। त्यामुळे तुरीची कापणी करताना आपल्याला फक्त तिचे शेंडे हाणायचे आहेत। अशा पद्धतीने संपूर्ण तुरीच्या प्लॉटमध्ये आपण अशा प्रकारे कापणी केलेली आहे आणि यानंतर आपल्याला ही सर्व कापणी केल्यानंतर आपल्याला तुरीची मशागत करून त्या ठिकाणी आपल्याला पाण्याचं व्यवस्थापन करायचं आहे। तर हे याला पाण्याचं नियोजन करत असताना आपल्याला फार जास्त पाणी लागणार नाही, कारण की तुरीच्या ऑलरेडी मुळ्या ज्या आहेत त्या आजूबाजूला 3-3 फूट या ठिकाणी गेलेले आहेत। या ठिकाणी मी तुम्हाला संपूर्ण प्लॉट दाखवतो। हे बघू शकता शेतकरी मित्रांनो, हे आपला सोयाबीन तुरीचा प्लॉट आहे आणि याच्यामध्ये ज्या आपण अंतर सोडलेलं आहे ते सोयाबीनचे 4 तासं आपण घेतली होती आणि त्याच्याबरोबर त्याच्या बाजूला तुरीची 2 तासं घेतलेली आहेत। त्यामुळे याच्यामध्ये जर आपल्याला आंतरपीक घ्यायचं असेल तर या ठिकाणी आपण उन्हाळी तीळ देखील या ठिकाणी घेऊ शकतो। उन्हाळी तीळ किंवा इतर पिकं जरी आपण सोयाबीन जरी घ्यायचं म्हणलं तरी ते आपण उन्हाळ्यामध्ये या तुरीच्या प्लॉटमध्ये घेऊ शकतो, कारण की याची जी अंतर आहे हे अंतर आता मिळणं शक्य नाही, कारण की याचे जे फुटवे असतात हे फुटवे असे लवकर निघून त्याची वाढ जास्त होत नसते आणि याला लगेच त्या ठिकाणी कळ्याचं व फुलाचं प्रमाण हे लगेच लागणार आहे। या ठिकाणी बघू शकता की आता आपल्याला आपली फक्त जी कटिंग चालू आहे, परंतु ह्या जो नोव्हेंबरचा पाऊस पडलेला आहे याच्यामध्ये पाऊस पडल्यामुळे आत्ता जिला खालून फुटवे या ठिकाणी फुटायला सुरुवात झालेली आहे। जी आपण कटिंग केलेली आहे ती बघू शकता। अशा पद्धतीनं वरून तुम्ही कटिंग करू शकता। या पद्धतीने जर केल्यानंतर आपल्याला खालून फुटवे या ठिकाणी निघणार आहेत आणि लगेचच आपल्या तुरीला त्या ठिकाणी मशागत व पाणी नियोजन करून आपण तुरीच्या खोडव्याचं नियोजन करू शकता। हे केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी खताचं नियोजन करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे, कारण की याच्यामध्ये आपण जर आंतरपीक घेत असू तर आपल्याला खताची आवश्यकता वेगळी द्यायची आवश्यकता नाही आणि याच्यामध्ये जर पीक आपण घेत नसू व सेपरेट या ठिकाणी आपल्याला तुरीचा खोडवाच घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी आपण 30-35 किलो एकरी 20-20-0-13 किंवा इतर खत तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार वापरू शकता। हे वापरल्यानंतर आपल्याला या ठिकाणी फक्त या ठिकाणी साधारण 2 फवारण्या घ्यायच्या आहेत। त्या फवारण्या केल्यानंतर आपल्याला लवकरच तुरीचं या ठिकाणी नियोजन करता येईल आणि चांगल्यापैकी उत्पन्न या ठिकाणी होणार आहे। तर आपले तुरीचे प्लॉट हे या ठिकाणी हे बघू शकता शेतकरी मित्रांनो, हा तुरीचा आपला पहिला प्लॉटची कटिंग चालू आहे, कारण की यावर्षी खरीपामध्ये वादळी पावसामुळे आपलं बरंचसं नुकसान झालेलं आहे। तरी देखील अशा पद्धतीनं चांगल्या शेंगा या ठिकाणी आपल्याला तुरीला लागलेल्या आहेत आणि या ठिकाणी आपण तुरीची कटिंग केलेली आहे। आपण फक्त तुरीची कटिंग हे वरचे शेंडेच कापून या ठिकाणी केलेले आहे अशा पद्धतीने बघू शकता। त्यामुळे तुरीचा खोडव्याला अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी फुटवे फुटण्याचं काम हे होणार आहे। त्यामुळे तुम्ही देखील अशा पद्धतीनं तुरीची कापणी करून खोडव्याचं नियोजन करू शकता। आता बऱ्याचशा व्हरायट्यामध्ये काही व्हरायट्या लेट असतात, त्यामुळे या ठिकाणी आपल्याला खोडव्याचं नियोजन शक्य नसतं आणि ह्या खोडवा घेतल्यानंतर आपल्याला पुढील वर्षी आवश्यक काय आहे तर त्यामध्ये ट्रायकोडर्माचा वापर करणं, कारण की याच्यामुळे ह्या ज्या मुळ्या आहेत ह्या आपल्या थोड्या 3 महिने जास्त राहणार आहेत आणि याच्यामध्ये बुरशी जी जमिनीमध्ये साठून राहणार आहे त्याचं नियोजन करण्यासाठी आपल्याला ट्रायकोडर्माचा वापर हा पुढील खरीपामध्ये त्या ठिकाणी जमिनीमध्ये करायचा आहे, बियाणाला लावून करायचा आहे। त्यामुळे हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे। आता हा प्रयोग आपण पहिल्याच वर्षी करत असल्यामुळं मागील वर्षी आपला प्रयोग फसला होता
आणि त्याच्यामध्ये आपल्याला एकरी फक्त 2 क्विंटलचंच उत्पन्न त्या ठिकाणी निघालं होतं, कारण ती व्हरायटी थोडी लेट निघालेली होती आणि त्याच्यामध्ये आपण योग्य प्रॉपर पद्धतीनं नियोजन करून देखील आपल्याला त्या ठिकाणी एवढं उत्पादन नव्हतं निघालं. तर यावर्षी आपण निश्चितच चांगल्या पद्धतीनं नियोजन करून आपल्याला या ठिकाणी खोडव्याचं उत्पादन येणार आहे. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या ही खोडव्याच्या नियोजनाची वेळोवेळी आपण व्हिडिओ टाकणार आहोत आणि कशी डेव्हलपमेंट होते आणि कसं उत्पादन यावर्षी आपल्याला येतं हे देखील आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर धन्यवाद.